शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक दुप्पट करून देतो असं सांगून नगरमध्ये अनेकांची फसवणूक करण्यात आलेली आहे। शेगाव आणि पाथर्डी तालुक्यात जवळपास 300 ते 400 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन आरोपींनी धूम ठोकले, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून तालुक्यातले व्यवहारही ठप्प झालेत। संतप्त नागरिकांनी काही कार्यालयांची तोडफोड केलेली आहे। फसवणूक झाल्यानं पोलिसांकडे अनेकदा तक्रार करूनही पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला। आम्ही ते आशेप्रमाणे मग 10-15 लाख टाकले त्याच्याकडं। अगोदर त्यांनी सुरुवातीला 2-3 महिने दिला परतावा चांगला, पण ते नंतर 1-1.5 आता 3 महिने होत आले ते कुठं फरार झाला आणि त्याचा व्यवस्थित मोबदला दिला नाही आम्हाला। आणि शिवाय गेल्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशन गेलो शेवगावला, आम्ही त्याच्या विषयावर केस नोंदवण्यासाठी, पण त्या पोलिसांनी काय त्याच्यावर काय दखल घेतली नाही। आम्ही 2-3 चक्रा मारल्या, याविषयी चर्चा केली, पण त्याविषयी काहीच बोलले नाही ते। मग आम्ही त्यासाठीच मग नंतर विचार घेतला आणि 10-12 जण मिळून आम्ही एस ऑफिसला सुद्धा करावं, याच्याविषयी काहीतरी दखल घ्यावा आता। आणि त्यानुसार आमची रक्कम बी लई मोठी आणि आम्हाला 3 महिने झाले त्याची मोबदला सुद्धा भेटला नाही त्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं। ह्या लोकांनी सरस गरिबाचे पैसे घेऊन पोबरा केला आहे, पळून गेलेत लोकही। यांच्या जर घरी गेले त्यांच्या घराला कुलूप आहेत आज परिस्थिती अशी, आणि याच्यात आता अजून 2 महिने 3 महिने जर दखल पोलीस प्रशासन जर नाही घेतली तर कमीत कमी प्रत्येक गावामध्ये 2-4 आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये। 2 महिन्याचं व्याज आल्यानंतर परत माझ्याकडं सोनं होतं थोडं, मला वाटलं आता चांगले पैसे यायला लागले म्हणून मी सोने तारण करून परत 1-1.5 लाख त्यात टाकून असे 4 लाखाची रक्कम मी वैभव काकाकडे टाकली होती। तर आत्तापर्यंत या मागच्या महिन्यामध्ये मी हे 4 लाख रुपये झाल्यानंतर मला एकही रुपया आला नाही, पण हे पळून जाण्याचं हे रॅकेट चालू झाल्यानंतर मी त्याला ते पैसे मागण्याचा प्रयत्न केला, पण त्याने आम्हाला सगळ्यांना 10 तारीख दिली। ज्या दिवशी तो गेला त्या दिवशी रात्रीच्या 12:30पर्यंत आम्ही त्याला गल्लीतच पाहिलं, बोललो, पण असं जाणून नाही आलं की तो पळून जाईल म्हणून।